महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंढे आय एस अधिकारी ते अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आहेत. त्यांची नियुक्ती झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा उचलल्याचं पाहायला मिळतंय आणि या प्रकारानंतर शेतकरी देखील आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर काही मेडिकल आहेत, ते मेडिकलचे प्रकार देखील काही उघडकीस येताना दिसत आहेत आणि तुकाराम मुंढे यांनी अशा मेडिकल्सवर देखील जे गैरप्रकार करत असतील त्यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उचलल्याचं पाहायला मिळतंय. परंतु एक गंभीर घटना समोर येते. दौंड शहरातून जाणारा जो सिद्धिविनायकाचा जो रस्ता आहे, सिद्धिविनायक मंदिराला जो रस्ता जातो, सिद्धटेक मंदिराला, सिद्धटेक रोडलाच रस्त्याच्या बाजूला काही क्रोसिंग ड्रॉप्स असेल लहान मुलांचे, त्या रस्त्याच्या कडेला टाकल्याचं पाहायला मिळतंय. तुम्ही पाहू शकता माझ्या बाजूला दोन बॉक्स आहेत, खड्ड्यामध्ये बरोबर खड्ड्यामध्ये टाकलेले बॉक्स आहेत. नक्कीच हे क्रोसिंग ड्रॉप्स आहेत, लहान मुलांचे क्रोसिंग ड्रॉप्स आहेत. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे क्रोसिंग ड्रॉप्स तुम्ही रस्त्याच्या कडेला टाकलेले आहेत. नक्की याचा टाकण्याचा उद्देश त्या लोकांचा काय आहे हे देखील अद्याप समजू शकलेलं नाहीये. आता प्रशासन अशा लोकांवर कारवाई कसं करतंय हे देखील तितकंच महत्वाचं ठरेल. कारण लहान मुलांचे औषध असतील, मेडिसिन असतील, तर त्याच्यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. रस्त्याच्या बाजूला जर अशा प्रकारचे जे प्रकार घडत असतील तर दौंड तालुक्यासाठी ही चिंतेची बाब आहे. नक्कीच प्रशासन कशा प्रकारे कारवाई करते हे देखील तितकंच महत्वाचं ठरेल. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.